हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी सोपी झटपट होणारी अशी चकलीची रेसिपी बघणार आहे. ज्यांना भाजणीची चकली जमत नाही किंवा नेहमीच फसते त्यांनी ही चकली नक्की ट्राय करा. अगदी सोपी आणि अजिबात फसणार नाही, फसण्याचं टेन्शन नाही, अचूक प्रमाणाचंही यामध्ये काहीही टेन्शन नाही आहे. प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. अगदी व्यवस्थित होते आणि खूप सारी कुरकुरीत अशी ही चकली तयार होते. तर इथे आपण भाजकी डाळ मिक्सरमध्ये फिरून ती चाळून घ्यायची आहे. तर आता इथे प्रमाण असं काही नाही, मी 1 वाटी इतकी भाजकी डाळ घेतली. आता ही भाजकी डाळ जर नसेल तर तुम्ही बेसनचं पीठ भाजूनही तुपावरती हलकंसं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे रेग्युलर पोहे खातो ते पोहे हलकेसे आपण भाजून घ्यायचे. अगदी त्याचा रंग बदलून द्यायचा नाही, पण थोडेसे कुरकुरीत झाले की आपण ते काढून घ्यायचे. त्या हाताच्या साहाय्याने प्रेस करून बघायचे आणि आपले पोहे झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये तेही अगदी बारीक करून घ्यायचे. आता त्याचंही असं अगदी प्रमाण नाही, पण जितकी भाजकी डाळ घेतली तितकेच हे पोहे असे घेतलेले. तर आता बहुतेक वेळा काय होतं, दिवाळीमध्ये बहुतेक लोकांच्या चकल्या फसतात. एक तर त्या तेलामध्ये विरघळायला सुरुवात होतात किंवा भाजणी व्यवस्थित तयार होत नाही किंवा भाजणी करायला वेळ नसतो. तर अशा वेळेस ह्या पद्धतीच्या चकल्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता. टेस्टला अगदी भन्नाट असतात. तर ह्या दिवाळीला तुम्ही नक्की ह्या चकल्या ट्राय करा. आता इथे आपण तांदळाचं पीठ घेणार आहे. तर हे तांदळाचं पीठ तुम्ही रेशनचे तांदूळ दळून आणले तरीही चालतील. फक्त चिकट तांदूळ घ्यायचा नाही. जितका जुना तांदूळ असेल तितक्या चकल्या आपल्या खुसखुशीत होतात. तर तांदूळ व्यवस्थित धुवून किंवा पुसून ते दळून आणायचे. आता इथे जिरं टाकलंय, चवीनुसार मीठ ॲड करायचंय. आपल्याला इथे लाल तिखट वापरायचंय. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची वाटूनही यामध्ये ॲड करू शकता. हळद घ्यायची थोडीशी, ओवा हातावरती कुस्करून आपण ह्यामध्ये ॲड करणार आहे. त्याचप्रमाणे आपण ह्यामध्ये 1 चमचा काळे तीळ ॲड करणार आहे आणि 1 चमचा सफेद तीळ ॲड करणार आहे. आता इथे आपण मोहनासाठी तेल गरम करून अजिबात घ्यायचं नाही आहे, थंड तेलाचा वापर करायचा आहे. त्याऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता. जे आपण ह्यामध्ये मोहन टाकणार आहे ते रूम टेम्परेचरला असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या चकल्या तेलामध्ये अजिबात फुटणार नाहीत किंवा त्या सुटणार नाहीत. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण हे जे पीठ आहे हे गरम पाण्यामध्ये मळणार आहे. अजिबात थंड पाण्यात मळायचं नाही आहे. जर हवं असेल तर तुम्ही उकडही घेऊ शकता आणि उकड घेणं जमत नसेल किंवा शक्य नसेल, त्याचं प्रमाण फसत असेल तर सरळ पाणी गरम करून त्या पाण्यामध्ये अंदाजाने हे पीठ मळायचे. आता पीठ मळताना अगदीच खूप घट्ट मळायचं नाही आणि खूप पातळही मळायचं नाही आहे, पण आपल्या चकल्याला मस्त असे काटे पडतील या पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे. आता जसं पाणी थोडं गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने आपण हे एकजीव करून घ्यायचे आणि नंतर मग आपण हाताने ते मळून घ्यायचे. अगदी व्यवस्थित असा घट्टसा गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे आणि चकली यंत्राने आपण ह्या चकल्या पाडणार आहेत. ह्या चकल्या अजिबात फसत नाहीत. तुम्ही अगदी बिंदासपणे करू शकता किंवा जे पहिल्यांदाच दिवाळी बनवत आहेत आणि ज्यांना खूप अंदाज नाही आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप बेस्ट आहे. तर आता आपण आपल्याला हव्यात तेवढ्या लहान मोठ्या अशा चकल्या ह्यामधनं पाडून घ्यायच्यात. आता चकली पाडताना जो आपण सोऱ्या वापरतो त्याची जी थाळी असते ती अगदी टोकदार किंवा शार्प असली पाहिजे, म्हणजे आपल्या चकल्यांना चांगले काटे पडतात. चकल्यांना जितके चांगले काटे पडतात तितकी ती चकली दिसायलाही सुंदर दिसते आणि वाटतेही छान. आणि कोणताही पदार्थ पहिला डोळ्यांनी खाल्ला जातो आणि मग नंतर तो तोंडात जातो, त्यामुळे दिसण्यावरती खूप महत्त्व आहे. पदार्थ बनवताना तो प्रेझेंटेबल असला तरच तो खाल्ला जातो. तर आता ह्या पद्धतीने सगळ्या चकल्या करून घ्यायच्यात आणि मग तेलामध्ये तळून घ्यायच्यात. आता चकल्या तळताना तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवायचे. अगदी खूप हाय फ्लेमवर पण नाही तळायच्यात आणि खूप लो फ्लेमवर पण नाही तळायच्यात. टेम्परेचर कंटिन्यू चेंज करत नाही राहायचं, जेणेकरून चकल्या तेलामध्ये अगदी व्यवस्थित कुरकुरीत अशा होतात. जर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करत राहिले फ्लेम, तर आपलं तेल जर थंड झालं तर चकल्या अजिबात खुसखुशीत होणार नाही, त्या लगेच नरम पडतात. तर आता ह्या पद्धतीने मी चकल्या करून घेते. तोपर्यंत एका साईडला तेल गरम करायला ठेवायचे.
तर जे नवीन आहे चॅनलवरती त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. अगदी आपल्याला हव्यात तशा लहान मोठ्या आपण चकल्या तयार करून घ्यायच्यात. आता चकल्या करताना थोडंसं तेलाचा हात लावून चकल्या केल्या तर त्या व्यवस्थित खाली पडतात आणि तुटत नाहीत. आता तेलामध्ये जेवढ्या चकल्या बसतील त्या प्रमाणामध्ये त्या तळून घ्यायच्यात. खूप साऱ्या अशा चकल्या एकत्र टाकायच्या नाहीत, नाहीतर तेलाचं टेम्परेचर अगदी पटकन लो होतं आणि मग चकल्या व्यवस्थित तळल्या जात नाही. आता दोन्ही साईडनी व्यवस्थित चकल्या झाल्या की मग काढून घ्यायच्यात आणि अगदी मस्त असं रंग चकल्यांना येऊन द्यायचा आहे. खूप जास्त ओव्हर कुकही आपल्याला त्या चकल्या करायच्या नाहीत. तर तुम्ही बघू शकता किती छान रंगही आला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतात ह्या चकल्या. तर नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा जर तुम्ही केले असतील तर तुमच्या नक्की चकल्या कशा झाल्यात आणि जर फसल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ह्या दिवाळीला आपण घरी नक्की काही ना काही बनवायचा आणि सोप्यात सोप्या रेसिपीज बनवायच्या ट्राय करूया. चला आता मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.